कमिशनरनी ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांचं आणि अजित पवारांचे अनेक अनेक कॉल्स झाले होते. हू द हेल आर दीज पीपल? आणि तुम्हाला वाटतं ना, जर मी सुपारी घेऊन काम करते तर तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना जाऊन विचारा, कारण त्यांनी माझ्याबद्दल सगळं खोदलंय. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड ड्रंक ड्रायव्हिंग प्रकरणातील अपघातानंतर बरेचसे राजकारण तापलेलं पाहायला मिळते. वेगवेगळ्या संघटनांकडून आरोप केले जातात. यात पोलीस आणि डॉक्टर लोकांवरती आरोप करण्यात आलेले आहे. मात्र काही राजकीय संघटनांकडून आता सामाजिक कार्यकर्त्यांवरती देखील आरोप करण्यात आले. नेमकं प्रकरण काय आहे, थेट अंजली दमाने यांच्याकडून जाणून घ्या. दमानेजी, काय सांगाल? पुण्यामध्ये जे अपघात प्रकरण झालं मध्ये यामध्ये तुम्ही फार लक्ष टाकलेलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे यामध्ये? कसं आहे की आपण आधी बघितलं की बाबा एका बड्या बापाच्या बेट्याने एक ॲक्सिडेंट केला आणि ते सुद्धा ड्रायव्हरनी वडिलांना कळवल्यानंतर की बाबा हा दारू प्यायलेला आहे, याला गाडी द्यायची की नाही, तरी वडिलांनी सांगितलं की नाही त्याला गाडी द्या. त्याच्यावर ओरडले ते ड्रायव्हरवर. आणि त्यानंतरची जो पूर्ण घटनाक्रम आपल्यापुढे आला, जिथे पोलीस यंत्रणा वारंवार खोटं बोलताना आपण बघितल्या. त्यांचे जे सॅम्पल्स आहेत ते नंतर आपल्याला कळलं की ब्लड सॅम्पलसुद्धा ससून रुग्णालयात बदलली गेली. आणि जे पुढे येतं आहे, मग ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचं असो, ससूनचं असो, पोलिसांचं असो, त्याच्यावरनं नक्कीच कळतं आहे की ह्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर मॅनिप्युलेशन्स झालेत. आता ते त्या कुटुंबाने केले असतील का? तर माझा प्रश्न तोच आहे की बाबा कुटुंबानी जर केले असतील तर ते एकदा पोलीस यंत्रणेनं पैसे घालू शकतात, आय कॅन अंडरस्टँड. पण ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडनं अशा प्रकारचा, आता तिथला अध्यक्ष कोण आहे हे एखाद्या कुटुंबाला कसं माहिती असणार? तर जोपर्यंत त्याच्यात राजकीय हस्तक्षेप नसेल तोपर्यंत हे होणं शक्यच नाही. कारण ससूनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा किती कंट्रोल आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तिथे राष्ट्रवादीचा गेले कित्येक वर्ष ससूनवर कंट्रोल आहे, पॉलिटिकल कंट्रोल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण होताना बघतोय. मग ते सुनील टिंगरे तिथे पोचलेले बघितले आणि ज्या गोष्टी घडत गेल्या त्यानंतर, आणि पहिलं म्हणजे पालकमंत्री जे आहेत ते पहिले 4 दिवस त्यांच्या जिल्ह्यात एवढी मोठी घटना घडते आणि ज्याचे राजकीय पडसाद सगळीकडे उमटतात, सगळीकडनं लोकांचा आक्रोश होतो आणि पालकमंत्री 4 दिवस गप्प बसतो, गप्प. आणि त्यातसुद्धा आता कालच एका इंग्लिश माध्यमाने डिटेल्स काढले आहेत आणि त्यांनी पोलीस कमिशनर पुण्याच्या यांचं इंटरोगेशन आधीही केलं होतं. आधी ते म्हणाले नाही, कुठलाही राजकीय दबाव नव्हता. मग अजित पवारांनी 2 दिवसापूर्वीच्या आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की नाही, मी फोन एकदा केला होता त्यांना. पण काल ह्या माध्यमांनी जेव्हा परत कमिशनरची इंटरव्ह्यू केला त्यांनी फोनद्वारे, आणि त्या फोनवर त्यांनी जेव्हा स्पीकर त्यांच्या बूम ठेवून जेव्हा त्याचं रेकॉर्डिंग लोकांपर्यंत ऐकवलं, तर त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की कमिशनरनी ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांचं आणि अजित पवारांचे अनेक अनेक कॉल्स झाले होते. आता हे जेव्हा मी परत काल रात्री ट्विट केलं, कसं आहे की लोकांना हे जेवढे राजकीय मंडळी आहे ना त्या सगळ्यांना लोकांना, जे बोलणारे लोक असतात त्यांना गप्प कसं करायचं याचे ते मार्ग विचार करत असतात. सूरज चव्हाणसारखी जी माणसं आहेत, जी स्वतःतला कार्यकर्ते म्हणून मिरवतात, प्रत्येकाला वाटतं की आमच्या नेत्याच्या मनात आमचं इम्प्रेशन चांगलं व्हावं म्हणून एकानंतर एक. काल सूरज चव्हाणांचं झालं, मग त्या उमेश पाटीलचं झालं, आता ते अमोल मिटकरी का कोण जे आहेत का अजून तिसरे कोणतरी आहे त्यांचं पण आज बाईट्स आले आहेत की अंजली दमाने ह्या काही सुपारी घेतात. आणि म्हणून काल एवढं माझं डोकं त्याच्यावर तडकलेलं की हू द हेल आर दीज पीपल? आणि तुम्हाला वाटतं ना, जर मी सुपारी घेऊन काम करते तर तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना जाऊन विचारा, कारण त्यांनी माझ्याबद्दल सगळं खोदलंय. आम्ही कोण आहोत, काय आहोत, पैसे घेणारे लोक आहोत का, तत्वांवर काम करणारे लोक आहोत का, किती सिद्धांतांवर काम करतो हे तुमच्या पक्षातल्या लोकांना जाऊन आधी विचारा. तुमच्या नेत्यांना विचारा, तुमच्या भुजबळांना विचारा, तुमच्या तटकरेंना विचारा, तुमच्या अजित पवारांना विचारा. ते तुम्हाला सांगतील अंजली दमानिया काय आहेत आणि किती तत्वांवर काम करतात. आणि हे असले फालतू गोष्टी माध्यमांपुढे बोलायच्या, माध्यमं त्याचं मोठं करणार, मग आम्हाला प्रतिक्रिया विचारणार, हे सगळं कुठेतरी आता थांबायला हवं. आणि म्हणून मी काल तो स्टँड घेतला की याला मी काय वाटेल ते झालं तरी सोडणार नाही आणि आम्ही काय आहोत ते तुम्हाला काही येत्या दिवसात दाखवून देऊ. आतापर्यंत अनेकदा तुम्ही ज्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती आरोप केलेले आहेत, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील,
वारंवार तुमच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं, यामुळे कुठंतरी तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळे आरोप करत आहात. आम्ही सगळ्यांवरच आरोप करतो जे जे भ्रष्टाचार करतात. आणि राष्ट्रवादी, मी तेव्हाच्या काळी 2012 पण म्हणायचे की अख्ख्या महाराष्ट्राची जर वाट लावली असेल आणि एक पक्ष जर मला कोणी विचारलं की कुठला पक्ष नष्ट झाला पाहिजे तर तो राष्ट्रवादी आहे. इतक्या स्पष्ट शब्दात मी 2012 म्हटलं होतं. 12 कारण सगळी जी कंपनी आहे त्यांची सगळे गुंड महागुंड त्या पक्षात सगळे एकत्र झाले होते आणि लुटण्याशिवाय दुसरं काहीही उद्योग त्या पक्षाच्या नेत्यांनी केला नव्हता. म्हणून माझा वारंवार, आणि तेव्हा तर सगळा गट एकच होता, त्याच्यात तेव्हा गट नव्हते, पण ह्यांची जी मेंटॅलिटी होती, कारण प्रत्येक वेळेस मी बघते विकास निधी म्हणून पैसे घ्यायचे. विकास जनतेचा तर कधी होताना बघितला नाही आहे, नेत्यांचा विकास मात्र नक्कीच होताना बघितला आहे. जे नेते 2010 साली होते आणि आता 2024 बघितलेत तर अफाट त्यांची प्रगती झाली आहे, त्यांचाच विकास झाला आहे. तर त्यांच्या विरुद्ध मी नक्कीच लढले आणि आज नाही, मरेपर्यंत लढत राहणार. ज्यांनी केला त्यांच्या विरुद्ध लढणार. मग मी गडकरींविरुद्ध लढले, गडकरी भाजपचे प्रेसिडेंट होते तेव्हा. मी खडसेंविरुद्ध लढले, ते भाजपचे 10 मंत्रिपदं होती तेव्हा, 10, 1-2 नाही. मग मी सगळ्यांविरुद्ध, जेवढे राष्ट्रवादीचे जेवढे नेते होते त्यांच्या विरुद्ध लढले. काँग्रेस विरुद्ध तर आमचा लढाच मुळात काँग्रेस विरुद्ध सुरू झाला. आणि मी जेव्हा आम आदमी पक्षात होते, कन्व्हीनर महाराष्ट्राचे होते, अध्यक्ष होते, तेव्हा आमचं म्हणणं तेच होतं की हे सगळे सेम आहेत. कुठलाही पक्ष हे दिवसा दाखवतात की आम्ही भांडतो, पण रात्री सगळे एकत्र बसूनच गप्पा मारतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आता ही धूळफेक त्यांनी बंद करावी. अजित पवार गटाकडून असाही आरोप केला जातो की तुम्हाला जे आहे ते खतपाणी या आरोप करण्यामागे यशवंतराव चव्हाण याच्यामधून मिळलं जातं. यशवंतराव चव्हाण, माझं खत पाणी आत्तापर्यंत मला कोणी एक सिंगल पेपर कोणी दिला असेल ना तर त्यांनी येऊन सांगावा. आणि आम्ही कोणाकोणाला जाऊन किती पेपर्स दिलेत. तुम्हाला वेळ असेल ना तर जरा माझ्या स्टडी रूममध्ये चला. प्रत्येक मंत्री, प्रत्येक राजकारण्याची मी तुम्हाला फाईल बनवलेली दाखवते. आणि कसं करतो आम्ही याचं तुम्हाला पूर्ण एक दिवस, त्याच्यावर 2 तास द्या, मी तुम्हाला पूर्ण दाखवते की आम्ही शोधतो कसे आणि डिटेल्स प्रत्येकाचे कसे काढतो, डिस्प्रपोर्शनेटच्या केसेस कशा करतो. आणि आम्ही जाऊन विरोधी पक्षांना हे पेपर देतो. विरोधी पक्ष आम्हाला येऊन देत नाही. मला तर 2012च्या आधी महाराष्ट्रात कोणी ओळखायचं पण नाही. सूरज चव्हाण यांनी आरोप केला होता की अंजली दमानिया ह्या रिचार्जवर चालणाऱ्या बाई आहेत, त्या सुपारी घेऊन बोलतात. त्यानंतर त्यांच्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देखील तोच आरोप करण्यात येतोय. काय सांगायला? नाही, आता जसं मी म्हटलं, सूरज चव्हाण काय, उमेश पाटील काय आणि आज अमोल मिटकरी काय, हे जे सगळे फालतू लोक असतात ना, त्यांचा बुद्धी तेवढीच असते, त्यांची बुद्धीच तेवढी आहे. त्याच्यात त्यांचा दोष नाही, कारण हेच धंदे ते जन्मभर करतात, त्यामुळे त्यांना तेच धंदे दिसतात. तर लोक तत्वावर चालू शकतात आणि लोकहितासाठी लढू शकतात, हे यांच्या डोक्यात हा प्रकाश कधीही पडणार नाही. अजित पवारांना तुम्ही चॅलेंज केलं होतं नार्को टेस्ट करण्यात, त्यांनी ते चॅलेंज देखील स्वीकारले. तुम्हाला देखील त्यांनी एक आव्हान केलं आहे की मी नार्को टेस्टला जायला तयार आहे, मात्र त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यानंतर अंजली दमानिया यांनी सामाजिक जीवनातून संन्यास घेतला पाहिजे. मी जेव्हा ते ऐकलं अतिशय आनंद झाला की नार्को टेस्टसाठी त्यांनी त्यांची मान्यता दिली. मी तेव्हा ट्विट देखील केलं की मला हा चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे, कारण मला खात्री आहे की या सगळ्याच्या मागे अजित पवार आहेत. आणि जर अजित पवारांनी हे सिद्ध केलं नार्को टेस्टमध्ये तर त्यांची जी कंडिशन आहे ती सुद्धा मला मंजूर आहे, एवढी माझी खात्री आहे की त्याच्यात ते इन्व्हॉल्ड आहेत. आणि त्यांनी ती नार्को टेस्ट लवकरात लवकर करावी, उद्या करणार असतील तर आज करावी. आणि माझा शब्द आहे त्यांना की जर त्यांनी नार्को टेस्ट केली आणि त्यातनं निष्पन्न असं झालं की ते विशाल अग्रवालला ओळखत नाहीत, विशाल अग्रवालच्या कुटुंबाला ओळखत नाहीत, त्यांचे आर्थिक संबंध नाहीत आणि त्यांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, या गोष्टी त्याच्यातनं निष्पन्न झाल्या नाहीत, जसं ते म्हणाले की त्यांनी गप्प घरात बसलं पाहिजे आणि कुठल्याही विषयावर बोललं नाही पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, ते करायला मी एका पायावर तयार आहे. सूरज चव्हाण यांनी असंही देखील म्हटलं होतं की अजित पवार आणि अंजली दमानिया यांनी एकमेकांचं आव्हान स्वीकारलेलं आहे, मात्र अंजली दमानिया एक निवडक विषयावरतीच बोलतात, मात्र जी घाटकोपर दुर्घटना असेल किंवा डोंबिवली MIDC मधील दुर्घटना असेल किंवा बोट पलटी होऊन काही त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडली होती, मात्र या विषयावर अंजली दमानिया तोंड उघडत नाहीत. तोंड कधी उघडणार, कारण त्याच्यात राजकीय हस्तक्षेप कुठेही नव्हता, त्या दुर्घटना होत्या. आता बोट पलटली, याच्यात काही कोणी अजित पवार येणार आहे का?
म्हणजे ती कशामुळे पलटली? घाटकोपरचा बोर्ड, आता तो बोर्ड पडला, तो इल्लीगल होता, त्याच्यावर BMCच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असतील, पण त्याच्यात राजकीय नेत्यांनी पैसे खाल्ले. ज्या दिवशी मला कळेल तेव्हा अंजली दमानिया नक्कीच बोलेल, ज्या पक्षाचा असेल त्याच्या विरुद्ध बोलेल. धन्यवाद. या होत्या अंजली दमानिया. सूरज चव्हाण यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना आता अंजली दमानिया यांच्याकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आलं आहे. जर घाटकोपर प्रकरणामध्ये राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असेल तर नक्कीच त्या विषयावरती बोललं जाईल असं अंजली दमानिया ठाम सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रम सावंतसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.